तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, सर्वच लाडक्या बहिणींना माहित आहे की जे काही 25 लाख बहिणींची चौकशी केली जात आहे, पडताळणी केली जात आहे आणि पडताळणी झाल्यानंतरच त्यांचे जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे म्हणजे 2-3 महिन्याचे पैसे जे काही त्यांचे स्थगित केलेले आहे ते पैसे त्यांना एकत्र पूर्ण शेवट म्हणजे पडताळणी झाल्यानंतर आणि त्यांचे अर्ज पात्र झाल्यानंतर मिळणार आहे। पण या ठिकाणी बघा, आपण भरपूर माहिती ऐकत होतो की अंगणवाडी सेविका यांच्याकडून चौकशी होत आहे, पंचायत समितीमधून कॉल येत आहे किंवा अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन तुमच्यासोबत संपर्क करणार आणि तुमच्या कुटुंबातील अर्ज पात्र करणार। पण बघा, या ठिकाणी भरपूर बहिणींच्या तक्रारी सुद्धा येत आहेत की अंगणवाडी सेविका आमच्या घरी आलेल्या नाही आणि आमच्या घरची चौकशी अजूनपर्यंत झालेली नाही, आम्हाला जून आणि जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही। तर यासाठी बघा, तुम्हाला उपाय काय करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला नेमकं करायचं काय आहे की तुमचा अर्ज पात्र होईल आणि तुमच्या अर्जाची चौकशी सुद्धा होईल। बघा, सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर चौकशी सुरू आहे का? तर हो, 100% चौकशी सुरू आहे आणि अंगणवाडी सेविका यांच्याकडूनच घरोघरी जाऊन त्या स्वतः चौकशी करत आहे आणि लाडक्या बहिणींना कॉल सुद्धा करत आहे। बघा, काही वेळा आधी म्हणजे 1 ते 2 घंटे आधी आपल्या एका व्हिडिओवर कमेंट आलेली होती की अंगणवाडी सेविका यांच्याकडून मला कॉल आला होता आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही पात्र आहात आणि तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार आहे, म्हणजे तुमचा अर्ज पात्र करण्यात येईल आणि तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार। बघा, कमेंट आलेली आहे, म्हणजे चौकशी सुरू आहे, अंगणवाडी सेविकांकडून चौकशी केली जात आहे। पण अजूनपर्यंत तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या नसेल किंवा पंचायत समितीचे अधिकारी यांचा कॉल आला नसेल किंवा अंगणवाडी सेविका यांचा कॉल आला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, पण तुम्हाला बघा, तुम्हाला स्वतःची मदत आता स्वतः करायची आहे आणि तुम्हाला स्वतःच पाऊल उचलायचं आहे तुमच्या अर्जासाठी, तुमचा अर्ज पात्र करण्यासाठी। बघा, अंगणवाडी सेविका चौकशी करताय, पडताळणी करताय, कदाचित तुमचा अर्ज त्यांच्याकडे असेल पण तुमच्यापर्यंत येण्यासाठी त्यांना वेळ लागत आहे, कारण प्रत्येक घरी प्रत्येक कुटुंबामध्ये प्रॉब्लेम निर्माण होत आहे। आता सुनासुनांमध्ये किंवा जावाजावांमध्ये जे आहे ते भांडण वाद निर्माण झालेला आहे की आमचा अर्ज पात्र ठेवायचा आहे की आमचा अर्ज पात्र ठेवायचा, नेमके दोघींपैकी कोणाचा अर्ज पात्र ठेवायचा हे शासनाकडून आता जे आहे ते खूप मोठं प्रॉब्लेम शासनाने निर्माण केलेला आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविका यांचा त्या ठिकाणी टाइमपास जास्त होत आहे, त्या वादामध्ये त्या अडकत आहे, म्हणजे नेमका कोणत्या बहिणीचा अर्ज पात्र ठेवायचा, या बहिणीचा अर्ज पात्र ठेवायचा की त्या बहिणीचा अर्ज पात्र ठेवायचा, या वादामध्ये अंगणवाडी सेविका अडकलेल्या आहे आणि एकाच घरी चौकशी करताना त्यांना जास्त वेळ लागत आहे। त्यामुळे भरपूर अर्ज असल्यामुळे जी आहे ती चौकशीला त्यांना वेळ लागत आहे। तर तुम्हाला करायचं काय आहे, तुम्हाला सर्वात आधी तुमच्या जिल्हा परिषद शाळा असतील किंवा कोणत्याही सरकारी शाळेमध्ये जे आहे ती अंगणवाडी असते, त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका छोट्या मुलांना शिकवत असते, आपल्याला माहिती आहे, आपण त्याला बालवाडी सुद्धा म्हणतो। त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं आहे का आणि त्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं आहे का हे सर्वात आधी तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। जर त्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर त्यांना तुम्हाला कळवायचं आहे की आमचे पैसे बंद झालेले आहे, जून आणि जुलै महिन्याचा हप्ता आम्हाला आलेला नाही, आमच्या कुटुंबामध्ये एवढ्या महिला जी काही एवढ्या बहिणी लाभ घेत होत्या, यापैकी तुम्ही पर्याय काढा, आमचा जो काही अर्ज आहे कुटुंबातील कोणत्या बहिणीचा अर्ज पात्र करायचा आहे तो तुम्ही पात्र करून तुमचा रिपोर्ट पाठवा, असं त्यांना तुम्हाला कळवायचं आहे। म्हणजे आता तुम्हाला स्वतः अंगणवाडी सेविकांकडे, अंगणवाडी ताईकडे या ठिकाणी भेट द्यायची आहे, तेव्हाच तुमचा जे काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल, नाहीतर मग तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या वितरणामध्ये सुद्धा तुमचा अर्ज पात्र होणार नाही, पुढच्या महिन्यामध्ये तुमचा अर्ज ढकलल्या जाईल। त्याचप्रमाणे बघा, काही बहिणींची अशा तक्रार आहे की अंगणवाडी सेविकांच्या यादीमध्ये आमचं नाव आलेलं नाही, आमचं नाव सुद्धा नाही, पण आम्हाला जून आणि जुलै महिन्याचा हप्ता सुद्धा आलेला नाही, यादीमध्ये नाव नाही। बघा, तुमचं जर नाव यादीमध्ये नसेल तर सरळ तुम्हाला महिला व बाल विकास विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन भेट द्यायची आहे, तुमचं आधार कार्ड तुम्हाला सोबत न्यायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअर सांगायचं आहे की आम्हाला जून आणि जुलै महिन्याचा हप्ता आलेला नाही, अंगणवाडी सेविका यांच्या यादीमध्ये सुद्धा आमचं नाव आलेलं नाही, मग आमचा अर्ज जो काही पडताळणी आहे तो नेमका कुठे अडकलेला आहे, काय प्रॉब्लेम झालेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही तुमची पूर्ण इन्क्वायरी करू शकता। कारण जे काही अपात्र झालेले अर्ज आहे ते पूर्ण आता जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी आलेले आहे, तुमच्या सर्वांच्या याद्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत। अंगणवाडी सेविकांकडे नाव नसेल तर पंचायत समिती कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, महिला व बाल विकास विभाग आणि पंचायत समिती कार्यालयामध्ये प्रकल्प अधिकारी यांना तुम्हाला भेट द्यायचं आहे। प्रत्येकच पंचायत समिती कार्यालयामध्ये महिला बाल विकास विभाग आता नेमलेला आहे। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला हे 2 कामं सर्वात आधी महत्वाचे करून घ्यायचे आहे, कारण लवकरच ऑगस्ट महिन्याचं वितरण बघा आता जवळपास 14 ते 15 तारीख आहे आणि पुढच्या वितरणाला सुद्धा जवळपास 15 ते 16 दिवसच राहिलेले आहेत। या वितरणामध्ये जर तुमचा आधी या 15 दिवसात जर तुमचा अर्ज पात्र झाला नाही, त्यासाठी तुम्हाला पात्र केले नाही, तर पुढच्या वितरणामध्ये तुमचे पैसे ढकलल्या जाऊ शकतात। जरी तुम्ही पात्र असाल तरीही तुम्हाला या हप्त्यामध्ये, या येणाऱ्या टप्प्यामध्ये तुमचं वितरण होणार नाही जर तुमचा अर्ज पात्र करण्यात आला नाही। त्यामुळे तुम्हाला स्वतःचं काम स्वतः करून घ्यायचं आहे
आणि तुमच्या कुटुंबातील लाभार्थी बहिणींच्या संमतीने कोणत्याही एका बहिणीचा अर्ज तुम्हाला पात्र ठेवायचा आहे. कुटुंबातील कितीही विवाहित असेल तरी एकच विवाहित राहणार आहे, एक विवाहित, आणि अविवाहित बहीण असेल तर ती एक अविवाहित, म्हणजे अशा प्रकारे तुमच्या कुटुंबातील पात्रता राहणार आहे. तर बघा, सर्वात आधी महत्वाचं काम करून घ्या. तुम्हाला जर ऑगस्ट महिन्याच्या वितरणामध्ये तुमचे पूर्ण 2-3 महिन्याचे पैसे पाहिजे असतील तर बघा, महत्वाची माहिती होती. जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.